नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल अरे घरून कुठे काही लडाख फिरीत चालू होते, तर त्याचं झालं असं की आम्ही निघालो होतो पंजाबवरून, जालंधरवरून. आणि मी व्हिडिओ सुरुवात करायला विसरलेलो. आणि आता शेवटचे 3 दिवस असं काही जास्त रेकॉर्डिंग नव्हतं. सो 3 दिवसाचं माझं जे फुटेज आहे ते मी एकच व्हिडिओमध्ये क्लब करणार आहे. आणि आपली ही लडाखची ट्रिप एंड करणार आहे याच व्हिडिओमध्ये. म्हणून बोललो की जरा फेस टू फेस बोलूया, कारण का एडिटिंग करताना आता मी बघितलं की फेस टू फेस असं माझं काहीच नव्हतं. जे काय होतं ते डायरेक्ट गोप्रोमधूनच बोलत होतो. सो म्हणून बोललो की असं बोलूया. सो चला, आज शेवटचा व्हिडिओ आहे जसं की मी म्हणालो. आणि हा शेवटचा व्हिडिओ आपला 3 दिवसामध्ये डिवायडेड आहे. जालंधर टू अलवार, अलवार टू उदयपूर आणि उदयपूर टू मुंबई. तर चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी या गोप्रो मोडवरती. तर आज आपण निघालो आहोत पंजाब जालंधरवरून राजस्थानसाठी पुन्हा एकदा गरमीतून. आणि कालचे 2 दिवस लय आमचे हे होते थकावटवाले. मला वाटतं काल रात्री व्लॉग एंड करायलाच विसरलेलो. सो एनिवेज, आता घरची ओढ लागलेली आहे, तर तो जोश पुन्हा एकदा जागा झालेला आहे घरी जायचा. 2 दिवस जरा आम्ही ढिले पडलेलो. हा मस्त वाजलेत सकाळचे 7:08 झालेत. आणि आपल्याला पोचायला 9 तास दाखवत आहे, 500 किलोमीटर. पण ते 9 तासचे 12 तास पण होऊ शकतात, आपल्याला माहिती नाही. पण ठीक आहे, आपण नॉनस्टॉप जायचं आहे पटपट. त्याच्यासाठी लवकर सकाळी निघालो आहे, सो दॅट उन्हाचा तडाखा बसायच्या आधी आपण मोस्ट ऑफ द किलोमीटर्स आपले कवर झालेले असतील. सो चला आता पटपट भर निघूया. तर आता चहा पाण्याचा ब्रेक चालू आहे आमचा. सकाळपासून 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत 1.5 तासात. आणि आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे. हा बघा चालू झालं आहे नाश्ता. अजून रे येत नाही तोपर्यंत जरा स्टार्टर. मस्त असं सावली मिळाली आहे बघा, गार्डन आहे मागे. सीट नीट हो ग बाई. बराच मोठा अर्ध्या तासाचा आमचा ब्रेकफास्ट ब्रेक झाला. आता परत एकदा पेट्रोल भरायला थांबावं लागणार आहे आम्हाला. तिथे परत एक 10-15 मिनटं जातील. ओके चला, आता पुन्हा एकदा 100 किलोमीटरचं टार्गेट असेल आमचं. या इथे लोक मस्त असा सरबत वाटप करतायत, रूह अफजा टाईप गरमीसाठी. मस्त आम्ही 2-2 ग्लास पिलेत. आता उभ्यात आमचा हा ब्रेक कन्सिडर झाला आहे. लगेच 5 मिनिटांनी निघालो सुद्धा आम्ही. चला बरं आलं. अजून 50 किलोमीटर नंतर परत कोणतरी भेटला पाहिजे. 200 किलोमीटर कंप्लीट निघाल्यापासून अजून 300 पेंडिंग आहेत. 11 वाजलेत. 6 तास पकडा म्हणजे 5. त्याच्यात जेवायचा वगैरे ब्रेक होईल. आणि गरमीमुळे अजून म्हणजे 7च्या आधी कसंही पोचतोय आम्ही. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघा तुम्ही, हे तेच स्टॉल आहेत अजून किसान मोर्चावाले, जो पंजाबमध्ये चालू होता. हे बघा, त्यामुळे तो रस्ता पूर्ण बंदच आहे. आता इथून रॉंग साईडने आम्ही चाललोय, म्हणजे सगळ्याच गाड्या इथूनच चालल्यात.
काहीतरी याचा तोडगा निघाला पाहिजे लवकरात लवकर. किती दिवस हे असं चालत राहणार. ओके चला गाईस, हे बरंच मोठं आहे, खूप मोठी लाईन आहे. आम्ही तिथे ॲक्च्युली तिथून आम्हाला ते पोलिसांनी अडवलेलं, बोललेलं की रस्ता बंद आहे आणि तिकडून फिरून जायला सांगत होते. पण ते खूप जास्त वळसा पडत होता. आम्ही रिक्वेस्ट नाही केली म्हणजे असंच त्यांनी जा बोलले इथून. बापरे, अजून मंडळी मागे जे हे होतं मोर्चा, तिथून तर रस्ता बंदच होता. पोलिसांनी आम्हाला असं आतून जायला सांगितलं तर तिथून निघालं. आता असं आपल्याला असं फिरून परत पुढे तिकडे हायवे जॉईन करावा लागणार आहे. ओके चला, नशीब रस्ता तरी आहे काहीतरी अल्टरनेट पटकन, नाहीतर लय वेळ लागला असता रे बाबा. बरं, तर आता या आधीचा जो क्लिप तुम्ही बघितली ते आमची होती जालंधर टू अलवारपर्यंतची रेकॉर्डिंग होती. जास्त नाही, कारण का प्रचंड ऊन होतं आणि काय सांगू तुम्हाला, हालत खराब झालेली अलवारपर्यंत पोचायला. त्यामुळे काय, ज्या पुढे एकदा गाडीवर बसलो की रेकॉर्डिंग काय आहेत नाही, पटकन कधी एकदा हॉटेलला पोचते असं जायचं होतं. सो 8च्या दरम्यान वगैरे आम्ही अलवारला पोचलो संध्याकाळी. तर म्हटलं आता स्टेला पोचलो आहे आणि 2 दिवसात स्टेचे राहिलेले. तर बोललो की आमचं राहायचं खाण्यापिण्याचं कसं आम्ही मॅनेजमेंट केलेलं ते मी तुम्हाला एकदा सांगतो. आता ही जी डायरी आहे, या डायरीत माझा सगळा पूर्ण ट्रिपचा हिशोब होता. सो मी पहिलं तर तुम्हाला पेट्रोलचं सांगतो. आमचं टोटल मुंबई लडाख मुंबई येऊन जाऊन टोटल ॲप्रॉक्सिमेटली 5,900 समथिंग झालेले. पण मी 6,000 पकडलेत किलोमीटर. तर 6,000 किलोमीटरला आम्हाला प्रत्येक बाईकचं एव्हरेज मी 30 पकडलं आहे. म्हणजे आता जी यमा होती त्याचं जास्त होतं आणि बुलेट आणि माझी जावा होती तर त्यांचं 30-32 असं होतं, मग मी 30 पकडलं आहे. सो त्याच्या हिशोबाने आम्हाला 6,000 किलोमीटरसाठी 200 लिटर पेट्रोल लागलं. आता पेट्रोलची किंमत जी आहे ती महाराष्ट्रात वेगळी आहे, गुजरातमध्ये वेगळी आहे, राजस्थानमध्ये वेगळी आहे आणि त्याच्या पुढे वेगवेगळी आहे. सो कुठे 95 होतं, कुठे 100 होतं, कुठे 105 होतं. त्यामुळे मी 100 रुपये पेट्रोलची किंमत ॲव्हरेज पकडली आणि त्याच्या हिशोबाने 200 लिटर पेट्रोलसाठी आम्हाला 20,000 रुपयाचं पेट्रोल लागलं आहे. त्याच्यानंतर आला स्टेमध्ये कसं आम्ही 3 जण होतो त्यामुळे एकाच रूममध्ये राहायचो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला हॉटेल्स भेटले. 1200चं पण भेटलेलं, 1800, 1500, 2000, 2200, 2400 आम्ही मॅक्सिममवालं होतं आणि ते पण एकदाच हे पे केलेलं. सो ऑन ॲन ॲव्हरेज आम्हाला 1800 रुपयापर्यंतचा मिळायचं हॉटेल वगैरे. सो ते पण तिघात डिवाईड होऊन आमचं पर पर्सनचं सांगतो आहे मी, जी काय अमाऊंट आहे ती 10,000 रुपये आम्हाला 18 दिवसासाठी स्टेचे लागले. तो पण 18वा दिवस म्हणजे तो आम्ही मुंबईला झालेलो, म्हणजे 17 दिवस पकडू शकता तुम्ही. त्यानंतर फूडचं पण सेम, जास्तीत जास्त 500-700 रुपये जायचे खायला पर पर्सन. सो ते पण आमचे 500-700 दिवसाचे, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, इव्हनिंग स्नॅक्स काय असेल ते मिळून सगळे 500-700 रुपये. तर ते पण 10,000 रुपये ॲप्रॉक्सिमेटली एकाचे झाले. आता तुमचे जेवढे जास्त मित्र तुम्ही राहाल तेवढं जास्त कमी कॉन्ट्रीब्युशन येऊ शकतं. सो हा एक आमचा बेनिफिट होता तिघांमध्ये. आणि परमिटचे काय 800 रुपये त्याच्यावाल्या साईटवर आहे, ती मी साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर हा इथे जो येतो आहे तो माझा इंस्टाग्राम आय डी आहे, तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता, कधीही मी रिप्लाय देईन. मग चला आता पुढे वळूया आपण अलवार टू उदयपूरच्या दिशेने. तर तुम्हाला त्यासाठी मला न्यावं लागेल बाईकवर. आजचा दिवस आपला चालू झाला आहे खूप लेट, 9 वाजलेत, कारण का काल इंडिया पाकिस्तान मॅच बघत बसला मी 1 वाजेपर्यंत. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कळलाच असेल की
पुन्हा एकदा पाकिस्तानला इंडियाने हरवलं आहे वर्ल्ड कपमध्ये. हो 9 वाजता एवढी गरमी आहे ना भयंकर. आम्ही 2-2 ग्लास ज्यूस पिले आता मस्तपैकी. हे तर मंडळी आता आपण आहोत राजस्थानमध्ये सरिस्का टायगर रिझर्व मधून आपण चालले जयपूरकडे. जयपूरवरून उदयपूर. आज थोडं निघायला लेट झालेलं. निक्याच्या गाडीचा हॉर्नचं काम होतं आणि पत्याच्या पण गाडीचं थोडंसं काम होतं, ते करत होतो. हां सो बघू. असं तर डेस्टिनेशन आम्ही उदयपूर ठरवलं आहे. किती वाजता पोचतो आहे ते आता लेटच होईल मे बी. एनिवे चला पोचलो आहोत आता अजमेरजवळ. आणि वातावरण बघू शकता तुम्ही कसं एकदम ढगाळ झालं आहे, काळोख झालं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि थोडासा पाऊस पडला तरी चालेल आम्हाला. भिजायला रेडी आहोत थोडंसं आम्ही, कारण का एवढी जास्त उष्णता मागे मिळालेली ना आम्हाला, काय सांगू. सो इथून अजून अजमेरपासून अजून मुंबई आहे 900 किलोमीटर जवळजवळ. आणि आमचे रायडर्स एवढे जोशिले झाले आहेत, बोलत आहेत की मुंबईलाच जाऊ डायरेक्ट 900 किलोमीटर. आता वाजले संध्याकाळचे 4:30. म्हणजे काय नाईट राईड करायला लावतात वाटतं. एनिवेज चला बघूया कसं काय ते. हे बघा 874. थोडा थोडा असा स्प्रिंकल झाला पाहिजे शॉवर सारखा, बस जास्त धोधो नको. धोधो पडला की परत ते रेनकोट घालायने सगळं. एक नंबर. आता कुठे जरा बरं वाटतंय. असंच असू दे रे देवा जरा वातावरण थोडा वेळ, तासभर तरी कमीत कमी. त्याच्यानंतर काय संध्याकाळच होईल. मे बी मुंबईचे ढग आलेत वाऱ्याने उडून इकडे सगळे, कारण का महाराष्ट्रात जोरदार पाऊस चालू झालेला आहे 2 दिवस झाले. आता ती घरी जायची जी खुशी आहे ना, अंगात जरी ताकद नसली पण त्या घरच्या खुशीमुळे जरा जास्त जोश आहे अजून थोडाफार. सो आता आपण आहोत उदयपूरला आणि फायनल 700 किलोमीटर बाकी आहेत मुंबईला पोचायला. आणि ऑल सेट सगळं. काल आम्ही जे हॉटेल बघितलं ते त्याचं पार्किंग बेसमेंटमध्ये होतं. सो आम्ही बॅग्स वगैरे काय काढल्या नाही, तशाच ठेवल्यात. फक्त टँक बॅग वगैरे जे काय पाहिजे होतं त्या फक्त काढून घेतलेलं. आता ऑल सेट फ्रेश झालं आहे. आंघोळ तर नाही केली. आता उद्याच काय ते सकाळी उठून मुंबईलाच आंघोळ करणार. आज रात्री उशिरा पोचू 10-11 वाजेपर्यंत. सो चला मित्रांनो, हाऊस द जोश. फायनली मुंबई. चला निघूया पटपट. 7-7:30 झाले. 7ला निघायचं होतं. एनिवेज तेवढं चालतं. चला 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 मुंबईला जायचंय पटपट. ओ गाई माता थांबा, आम्हाला जरा जाऊ द्या. हा 700 किलोमीटर. आणि असं तर रात्रच होईल. 11 वाजतील मुंबईत पोचता 9:45 मॅपवर ना. ब्रेक वगैरे ते कन्सिडर करून 2-1 तास जास्तच जातील. सो फायनली मुंबई. आज आहे दिवस 18वा आमचा. आणि 11 जूनला आम्ही मुंबईत पोचू असं आम्ही प्लॅन केलेला. आणि त्याच्यावर असे 2 दिवस स्पेअरमध्ये ठेवलेले 13 जूनपर्यंत.
सो त्याच्या अकॉर्डिंगली तरी आम्ही आहोत. जरा वेदर वगैरे पण चांगला असावं आज. हा 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 हा. चलो. मुंबईला काय मला वाटतं यायला आज भेटत नाही. 200 पण नाही, 180 किलोमीटर फक्त बाकी होते आणि आपल्या कशीचा मागचा टायर पुन्हा एकदा पंक्चर झालेला आहे यार. मस्त वाटलेलं 12च्या आत पोहोचू, आता काय खरं नाही. चला पटपट यांना सांगितलंय टायर, मला सांगितलं टायर रिपेअर पंक्चर काढायला आणि मग बघ जाऊ पुढे. अवतार बघा कसा बेकार झाला आहे ग. टायर रिपेअर होतोय तोपर्यंत आम्ही पाणी विनी पिऊन घेतो तिथे. चला. खरंच आपल्या लडाखची जी सांगता होती ती एकदम ॲडव्हेंचरस होती. बघू शकता अंधार पडलेला आहे आणि स्टील 100 किलोमीटर बाकी आहेत अजून. मागे आपला टायर पंक्चर झालेला आणि आता ऑलमोस्ट महाराष्ट्रात आपण एंटर केलेलं आहे फायनली. जय महाराष्ट्र. हा असं भारी वाटतंय ना आपल्या मातीत येऊन एकदम कडक. हा डापचरी आहे बघा, मराठी बोर्ड आले फायनली गाईस. हा बघा समोर दहिसर टोल नाका आणि आता आपण दहिसर टोल नाका क्रॉस करून मुंबईमध्ये एंटर करणार आहोत रात्रीच्या वेळेस. पण मुंबईत एंटर करायला बघा केवढं ट्रॅफिक असतं. आणि अशा प्रकारे आपलं मुंबई लडाख मुंबई बाईक राईड कंप्लीट झालेली आहे. हा 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 येस. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही लडाख सिरीज संपलेली आहे. 14 एपिसोड्स आले आहेत आपले या लडाख सिरीजचे आणि मला माहिती नाही आता ते तुमच्या हातात आहे की मी ते कशा प्रकारे तुमच्यासमोर सादर केलेत. मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जसं की आपल्या ह्या सिरीजचा जरी एंड झाला असेल तरी नवीन लवकरच कुठली तरी सिरीज आपण प्लॅन करूया. तोपर्यंत तुम्ही मला नक्की कळवा तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला पार्ट आवडला आपल्या या सिरीजमधला. कमेंट करा. नसेल आवडला तरीही कमेंट करा. काय तुम्हाला सुचवायचं असेल तेही मला तुम्ही कमेंट करून सुचवू शकता. तोपर्यंत भेटूया पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची, स्वस्त खा आणि मस्त राहा. मी पण निघतो जरासं वेगळ्या स्टाईलमध्ये. बाय बाय.